श्रीराम ओम नमोजी गजाननाय एकदंता त्रिनयना कृपा दृष्टी भक्तजनावलोकावे तुझ नमो वेदमाते श्री शारदे ब्रह्मसुते अंतरिवसे कृपावंते स्फूर्तिरूपे वंदून सद्गुरुचरण करुण रघुनाथ स्मरण त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल एक मूर्ख एक पडत मूर्ख उभय लक्षणी कौतुक श्रुती सादर विवेक केला पाहिजे पडत मूर्खाचे लक्षण पुढले समासी निरूपण सावध होऊन या विचक्षण परिसोत पुढे आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता पार परी काही एक तत्पर होऊनी ऐका जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान जे केवळ ज्ञान तयांची लक्षणे जन्मला जयांचे उदरी तयांसी जो विरोध करी सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख सांडून सर्व ही गोत स्त्री आधेन जीवित सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख परस्त्रीसी प्रेमाधरी श्वशुर गृही वास करी कुळे विण कन्यावरी तो एक मूर्ख समर्थावरी हंता अंतरी मानी समता सामर्थ्ये विण करी सत्ता तो एक मूर्ख आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख आपुली धरून या दुरी पराव्यासी करी मित्री परन्यून बोले रात्री तो एक मूर्ख बहुत जागते जन तयामध्ये करी शयन परस्थळी बहुभोजन करीतो एक मूर्ख मान अथवा अपमान स्वये करी परिच्छिन्न सप्तव्यसनी जयाचे मन तो एक मूर्ख धरून पराव्यास प्रयत्न सांडी सावकाश निसुगाईचा संतोष तो एक मूर्ख घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख आपणाहून जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट शिकवणेपेक्षा मनिवीट तो एक मूर्ख नायक त्यासी शिकवी वडिलांसी जाणीव दावी जो आर्जास गोवी तो एक मूर्ख एकाएकी एक सरा झाला विषयी निलाजिरा मर्यादा सांडून सैरा वर्ते तो एक मूर्ख औषध न घे असो न व्यथा पथ्य न करी सर्वथा न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख संगे विण विदेश करी ओळखी विण संग धरी उडी घाली महापुरी तो एक मूर्ख आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन रक्षू नेणे मानाभिमान तो एक मूर्ख सेवक झाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित सर्व काळ जो दुष्टित तो एक मूर्ख विचार न करिता कारण दंड करी अपराधे विण स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख देवलंड पितृलंड शक्ती वीण करितोड जयाचे मुखी भंडव भंड तो एक मूर्ख घरच्या वरी खाय दाढा बाहेरी दीन बापुडा ऐसा जो का वेड मुढा तो एक मूर्ख नीचयातीसी सांगात परंगणे से कांत मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख स्वये नेणे परोपकार उपकाराचा अनोपकार करी थोडे बोले फार तो एक मूर्ख तपिळ खादाळ आळसी कुशिळ कुटिळ मानसी धारिष्ट नाही जयापासी तो एक मूर्ख विद्या वैभवनाधन पुरुषार्थ सामर्थ्य नामान कोरडाच वाय अभिमान तो एक मूर्ख लंडी लटिकाला बाड कुकर्मी कुटिळ निचाड निद्रा जयाची वाढ तो एक मूर्ख उंची जाऊन वस्त्र नेसे चौबारा बाहेरी बैसे सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख दंत चक्षु आणि घ्राण
पाणी व मन आणि चरण सर्व काळ जयाचे मलिन तो एक मूर्ख. वैधृती आणि वितिपात नाना कुमुहूर्ते जात अपशकुने करी घात तो एक मूर्ख. क्रोधे अपमाने कुबुद्धी आपणास आपण वधी जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख. जीव लगास परम खेदी सुखाचा शब्द तो हिनेदी निच जनास वंदी तो एक मूर्ख. आपणास राखे परोपरी शरणागतास अभेरी लक्ष्मीचा भरवसा धरी तो एक मूर्ख. पुत्र कलत्रा आणि दारा इतुकाची मानून थारा विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख. जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे हे जयास नेणवे तो एक मूर्ख. पुरुषाचे निअष्टगुणे स्त्रियांस ईश्वरी देणे ऐशा केल्या बहुत जेणे तो एक मूर्ख. दुर्जनाचे निबोले मर्यादा सांडून चाले दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख. देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही तो एक मूर्ख. परपिडेचे मानी सुख परसंतोषाचे मानी दुःख गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख. आदरे विण बोलणे न पुसता साक्ष देणे निंद्य वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख. तुक तोडून बोले मार्ग सांडून चाले कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख. पथ्य राखो नेणे कदा विनोद करी सर्वदा हसता खिजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख. होड घाली अवघड काजे विण करी बडबड बोलोच नेणे मुखजड तो एक मूर्ख. वस्त्र शास्त्र दोन्ही नसे उंचे स्थळी जाऊन बैसे जो गोत्र जास विश्वासे तो एक मूर्ख. तस्करासी ओळखी सांगे देखिली वस्तू तेची मागे आपले आन्हित करी रागे तो एक मूर्ख. हीन जनांसी बराबरी बोल बोले सरोत्तरी वामहस्ते प्राशन करी तो एक मूर्ख. समर्थांसी मत्सर धरी अलभ्य वस्तूचा हेवा करी घरीच्या घरी करी चोरी तो एक मूर्ख. सांडूनिया जगदीशा मनुष्याचा मानी भरवसा सार्थके विण वेची वैसा तो एक मूर्ख. संसार दुःखाचे निगुणे देवास गाळी देणे मैत्राचे बोले उणे तो एक मूर्ख. अल्प अन्याय क्षमा न करी सर्व काळ धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख. समर्थाचे मनीचे तुटे जयाचे निसभा विटे क्षणाबरा क्षणा पालटे तो एक मूर्ख. बहुता दिवसांचे सेवक त्यागुण ठेवी आणिक जयाची सभा निर्णायक तो एक. अनितीने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख. घरी असो न सुंदरी जो सदाचा परद्वारी बहुतांचे उद्दिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख. आपुले अर्थ दुसऱ्या पासी आणि दुसऱ्याचे अभिलाषी पर्वत करी हिनासी तो एक मूर्ख. अतिताचा अंतपा हे कुग्रामामध्ये राहे सर्व काळ चिंता वाहे तो एक मूर्ख. दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे डोई खाजवी दोन्ही हाते तो एक मूर्ख. उदकामध्ये सांडी उरळी पाये पाये कांडोळी सेवा करीन कुळी तो एक मूर्ख. स्त्री बालकास लगी देणे पिशाच्या सन्निध बैसणे मर्यादे विण पाळी सुणे तो एक मूर्ख. पर स्त्रीसी कलह करी मुखी वस्तू निघाते मारी मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख. कलह पाहत उभा राहे तोडविणा कौतुक पाहे खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख. लक्ष्मी आली आवरी जो मागील ओळखी न धरी देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख. आपले काज होये तवरी बहुसाल नम्रता धरी पुढिलांचे कार्य न करी तो एक मूर्ख. अक्षरे गाळून वाची का ते घाली पदरीची
निघा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख. आपण वाचना कधी कोणास वाचावया नेदी, बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख. ऐसी हे मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्यवाणे, चित्त देऊनिया शहाणे ऐकती सदा. लक्षणे अपार असती परी काही एक यथामती, त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केले पाहिजे. उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे त्यागावी, पुढले समास याघवी निरोपिली. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे, मूर्ख लक्षण नाम समास पहिला. श्रीराम.